कुठल्याही राजकीय परिणामांचा विचार न करता श्री गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। अनेक घडामोडी घडल्या, याच ठिकाणी आपल्याला सभा न घेण्याचं परवानगी आपल्याला नाकारण्यात आली। कुठलीही दुसरी सभा नसताना त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सभा घेऊ दिली नाही। मला अनेक सत्कारांपैकी खरं तर आज या ठिकाणी होणाऱ्या सत्काराचा विशेष आनंद मला या ठिकाणी होतो आहे। गेले आमदारकीनंतर अनेक सत्कार त्या ठिकाणी घेतले। कोपरगावमध्ये ऐतिहासिक अशी 6-7 तास आमची मिरवणूक चालली। पुणतांब्यामध्ये सत्कार झाला, नाशिक जिल्ह्यामध्ये पाथऱ्या गावात सत्कार झाला, परत नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्यात या ठिकाणी मोठा सत्कार झाला। काल सासूरवाडीचा देखील मोठा सत्कार त्या ठिकाणी पार पडला। तोही विशेष होता। मला वाटत नाही कुठल्या जावयाचा आमदार झाल्यानंतर एवढा मोठा सत्कार एखाद्या गावाने केला असेल। त्यात धोंड्याचा महिना होता। आमरसाचा आग्रह तर विचारूच नका। रात्री 3 वाजले यायला। आता इकडे येत असताना आत्ममालिक सारख्या जागतिक पातळीवरचं धार्मिक आध्यात्मिक केंद्रामध्ये त्यांच्या वतीने होणारा सत्कार विशेष होता। कारण की संत महंत विशेषतः राजकीय लोकांच्या किंवा राजकारणामध्ये पडत नाही, म्हणून तोही सत्कार विशेष होता। परंतु या सगळ्या सत्कारांपेक्षा आपला सत्कार एकदम विशेष आहे असं मला स्वतःला या ठिकाणी वाटतं। कारण की एक वेगळा करंट या ठिकाणी जाणवतो। करंट म्हणलं म्हणजे एक वेगळा प्रेमाची व्याख्या काय असावी तर शिवसेनेच्या वतीने वाडणे पाटलांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। आमचे विराटजी पुरोहित त्या ठिकाणी संघाच्या मोशीत तयार झालेले आहे, त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव केला। त्याच्या पुढे जाऊन घोगरेताई आमच्या काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर आहे, त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। सर्व पक्षीय आणि सर्व प्रकारचे त्या ठिकाणी सदस्य या ठिकाणी येऊन शुभेच्छा देतात। याच्यापेक्षा अधिकचं प्रेम काय पाहिजे माणसाला, हीच माझी खरी ताकद आणि याच खऱ्या तुमच्या शुभेच्छा मला पुढील काम करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणा देतात। खऱ्या अर्थाने अनेक क्रॉस फायरिंग झाली, अनेक टीका टिप्पण्या झाल्या, परंतु आज मी फारसं काही टीकात्मक भाषण करू इच्छित नाही। कारण की आपल्याला खरं तर श्री गणेश परिसराचा ओळख श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने झाले। स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या पासनं एक वेगळी नाळ ही कोल्हे परिवारावर जुडली गेलेली आहे। अनेक दाखले अनेकांना बोलायचं होतं, अनेक इतिहासाचे दाखले रोज भेटलं तर मला कोणी सांगत असतं। एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं प्रेम या परिसरातील लोकांनी नेहमीच त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलेलं आहे। आणि म्हणूनच त्या ठिकाणी आमच्या सगळ्या सहकारी संचालक मंडळाच्या वतीने आम्ही सातत्याने आमचा प्रामाणिक हाच प्रयत्न राहिलेला आहे की आपल्याला कसं ह्या परिसरामध्ये जास्तीचं काम करता येईल। या परिसराच्या विजयासाठी अनेक लोक या ठिकाणी खस्त्या खाल्ल्या। एकच अपेक्षा होती, काल परवा देखील ज्यावेळेस मिरवणूक निघाली 7-8 तास मिरवणूक चालली, मी नजर फिरवायचो। आमच्या 18 वर्षाच्या युवकापासनं ते 80 वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी मनसोक्त त्या मिरवणुकीचा आनंद घेतला। परंतु अनेकदा मी नजर फिरवल्यावर लक्षात यायचं की अनेक लोक, हजारो लोक त्या ठिकाणी आनंद घेत होते मिरवणुकीचे, पण अनेक लोक मला ज्ञात होतं की हे एकदाही आपल्याकडे काम घेऊन येणार नाहीये। परंतु यांना एकच आनंद झाला की हा कोल्हे साहेबांचा छावा त्या ठिकाणी पुन्हा आपल्या न्याय हक्कासाठी लढाईसाठी सज्ज झालेला आहे, त्याला अधिकार प्राप्त झालेला आहे। एक चांगला युवक, चांगला पोरगा त्या ठिकाणी सत्तेत गेलेला आहे। इथून माग आपण त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षात जरी होतो परंतु सत्तेत नव्हतो, अनेक अडचणी यायच्या। अनेक ग्रामपंचायतींना आम्हाला त्या ठिकाणी हक्काचा मिळणारा ठक्कर बाप्पाचा निधी असेल किंवा मागासवर्गीय निधीतून आम्हाला येणारा पैसा असेल, हा अडवला जायचा। त्याकरता आम्ही पक्षाच्या चिन्हाखाली शिर्डी येथे आंदोलन केलं, मोर्चा नेला। परंतु आज आपण सत्तेमध्ये त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अमित शाह साहेब असतील,
या सगळ्यांच्या माध्यमातून काही अपेक्षांनी आपल्याला एवढ्या कमी वयामध्ये त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. खरं तर मगाशी मी सांगता सांगता राहून गेलं की श्री गणेश परिसराच्या निवडणुकीमध्ये अनेक ज्येष्ठांनी वयोवृद्ध अगदी चालता येत नव्हतं, त्यांना मी त्या ठिकाणी मतदान केंद्रावर भेटलो. त्यांनी आपसूक मला सांगितलं की बाबा एवढीच एक इच्छा होती, कोल्हे साहेबाच्या नातवाला एकदा मतदान करायचा योग आला, तू निवडून येणार आहे. अनेक सहकारी खरं तर त्यांची आठवण मला आज या निमित्ताने होते. त्यामध्ये स्वर्गीय भागवतरावजी सोळके पाटील असतील, स्वर्गीय अशोकरावजी दंडवते साहेब असतील, आमचे स्नेही मार्गदर्शक स्वर्गीय सीतारामजी गाडेकर साहेब असतील, स्वर्गीय दिलीपरावजी सातव असतील, स्वर्गीय रामदासजी रहाणे असतील, असे अनेक सहकारी कोल्हे साहेबांच्या त्यावेळेस माझ्या पाठीशी उभे राहिले आणि एक अपेक्षाने उभे राहिले की हा पोरगा यांच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर, संचालक मंडळ बरोबर, थोरात साहेबांबरोबर, सर्वांबरोबर मिळून श्री गणेश सहकारी साखर कारखाना व्यवस्थितरित्या चालवतील आणि या परिसराचा कायापालट करतील. खरं तर बाकी दुसरा कुठलाही राजकीय स्वार्थ या ठिकाणी न ठेवता आम्ही फक्त कारखाना आणि कामधेनू ही चालली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करतोय. पहिल्याच वर्षी आपण त्या ठिकाणी 3,000 पेक्षा अधिकचा भाव दिला. त्यामध्ये जवळपास शेतकऱ्यांना 60 कोटी रुपयापर्यंत पेमेंट केलं. दुसऱ्या वर्षी देखील तेवढाच आपण भाव दिला. या वर्षी देखील तेवढाच भाव देण्याचा आपला मानस आहे. काही अंशी पेमेंट झालेला आहे. आतापर्यंत जवळपास 177हून अधिक कोटी रुपये आपण या मागील 3 सीझनमध्ये दिलं. त्या माध्यमातून निश्चितपणाने या परिसराच्या बाजारपेठ असेल, शेतकरी असेल किंवा कर्मचारी असेल, कर्मचाऱ्यांचं जवळपास 90 नंतरचे थकलेले आणि रेग्युलर सगळे पेमेंट मिळून 10-15 कोटीच्या वर आतापर्यंत आपण ते पेमेंट केलं. अनेक अडचणी निर्माण होत आहे. काम निवड टिकावी म्हणून घोगरेताईंनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. खरं तर श्री गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देखील ताईंनी मोठी भूमिका त्या ठिकाणी बजावली होती आणि त्यांची देखील माफक अपेक्षा एवढीच होती. ते उत्कृष्ट शेतकरी आहे, प्रगतशील शेतकरी आहे, शेतकरी हितासाठी कायम भांडत राहिलेले आहे आणि त्यांची मागणी स्वाभाविक आहे. ताईंनी आपल्याला सांगितलं ते खरं आहे. खरं तर सहकारामध्ये राजकारण, निवडणुका संपल्या की राजकारण संपत असतं, परंतु दुर्दैवाने आपल्या गणेश कारखान्याच्या बाबतीत तसं झालेलं दिसत नाही. चेअरमन साहेब सुधीरजी लहारे इथं उपस्थित आहे. त्यांना जर बोलायची संधी दिली असती तर त्यांनी निश्चितपणाने विस्तृतपणाने याच्यावर भाष्य केलं असतं, कारण की ते रोज त्याचा पाठपुरावा घेत आहे. आजही सुप्रीम कोर्टामध्ये आपली तारीख होती, हायकोर्टामध्ये आपल्या बाजूनी निर्णय लागला, निकाल लागला. आपल्याला वाटलं आपण मोकळे झालो, परंतु आपल्याला माहीत नव्हतं की काही गणेश विरोधी लोक त्या ठिकाणी साखर आयुक्तांची एक ऑर्डर घेतली आणि त्या ऑर्डरच्या आधारित सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि आपल्याला मिळालेल्या 40 कोटी रुपये कर्जावर त्या ठिकाणी स्थगिती आणली. आज अपेक्षा होती की तो आपलं म्हणणं ऐकलं जाईल, परंतु कोर्टाने काही एक म्हणणं ऐकता सुट्टीनंतर म्हणजे जुलै नंतर आपली ती तारीख ठेवलेली आहे आणि म्हणून आपल्याला 40 कोटी जिल्हा बँकेकडून मिळालेले वापरता येत नाही आणि एक मोठं संकट खरं तर या गणेश कारखान्यावर झालेलं आहे. आजही अडथळे निर्माण होत आहे, परंतु दुर्दैव आहे की या सहकार्याच्या भूमीमध्ये अशा पद्धतीचं वागणूक किंवा अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे. खरं तर आपले गणेश विरोधी लोकांना मी सांगू इच्छितो की माझी नम्रपणे विनंती राहील की आपल्याच परिसरातली ही कामधेनू आहे. 2-3 वर्षानंतर पुन्हा निवडणुका येणार आहे. तुम्ही रितसर लोकशाही मार्गाने सभासदांपर्यंत जा, तुमचे मत ठेवा आणि या निवडणुकीमध्ये उभे राहा. परंतु अशा पद्धतीने अडथळे आणून आमच्या या शेतकऱ्यांची कामधेनू कुठेतरी अडचणीत आणू नका, ही जाहीररित्या या वीरभद्र महाराजांच्या प्रणांगणातून मी त्यांना करू इच्छितो. आणि नाहीच ऐकलं तर मूळ स्वभाव त्याच्यावर येतो. पाणी, वीज, लाईट सगळ्यांवर येतो, परंतु मूळ स्वभावाप्रमाणे किती संयम ठेवायचा प्रयत्न केला तरी कुठंतरी संयमाला मर्यादा असते. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, आमचं काय कोणाशी बांधावरून भांडण नाही, परंतु संस्थेसाठी
संस्था हितासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी त्या ठिकाणी तुमच्याबरोबर मी त्या ठिकाणी उतरल आणि अशा प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवण्याचं काम मी या ठिकाणी करेल. खरं तर मीडियाचे बांधव देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले, अनेक जाहीर सभा झाल्या, अनेक सत्कार झाले, परंतु राहत्यात म्हटलं की तुमची विशेष उपस्थिती राहते. फक्त स्टेजवरच फोकस करा, नाही तर सगळे घेतले का परत अडचणी सगळ्यांना. ते म्हटले तसे चारी सुटली नाही, एखाद्याची डीपी हाफ झाली, परत तेच बेकबे. परंतु मी कॅमेऱ्यात दिसले तरी अडचण. परंतु मी या ठिकाणी सगळ्या विरोधकांना सांगू इच्छितो, आपण सर्वजण आपण जेव्हा शपथ घेतो तेव्हा कुठलाही पक्षपातपणा न करता सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या प्रश्नांसाठी त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळालेली असते. आपण त्याच पद्धतीने काम करावं हीच या निमित्ताने विरोधकांना मी विनंती करतो. आणि नाहीच झालं तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जब भी मैं घायल होता हूं तब मैं घातक होता हूं, एवढंच त्यांनी या निमित्ताने लक्षात ठेवावं. मी सकारात्मक राजकारण करणारा एक कार्यकर्ता आहे, आपली रेस मोठी करणारा कार्यकर्ता आहे. दुसऱ्यांची रेस पुसण्यापेक्षा आपण आपली रेस कशी वाढल त्या पद्धतीने काम करणारा एक कार्यकर्ता आहे. अनेक प्रश्न आपल्याला भविष्यामध्ये सामोरे जायचंय याची मला कल्पना आहे. श्री गणेश कारखाना एक भाग आहे, परंतु त्याचबरोबर अनेक अपेक्षा उंचावलेल्या आहे. हा सत्काराचा जरी फेटा असला, हा सन्मानाचा जरी फेटा असला तरी हा माझ्या जबाबदारीचं जाणीव करून देणारा हा फेटा आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. त्याच्यामुळं पक्ष नेतृत्व असेल, आदरणीय देवेंद्रजी असतील, देशाचे नेते अमितभाई शाह साहेब असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी आटोनात हा देशाला एक आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून कामकाज करता आहे. आपल्याला ज्ञात आहे प्रत्येक गोष्टी ज्या घडतात काही चांगल्यासाठी घडतात. आपणही आपल्या वेळ प्रसंगी सगळ्या निवडणुकांमध्ये माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले होते. मध्यंतरी एक निवडणूक आपण लढवली होती, 5 जिल्ह्यांपर्यंत 54 तालुक्यात आपले मतदार होते, त्यांच्यापर्यंत जाण्याचा आपण आटोनात प्रयत्न केला. पाहुणे रावळे शोधून काढले, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, शिरपूर. भगवानराव ते मला शिरपूरला भेटले होते. लांबचा पाहुणा कुठून तरी शोधून काढला, मतदान द्या म्हणून आमच्या भायांना तिथपर्यंत गेले होते. परंतु आपण त्यावेळेस आपल्याला अपेक्षित असा निकाल त्या निवडणुकीत लागला नाही. परंतु मी जसं म्हणतो जे होतं चांगल्यासाठी होतं, ते नसतं झालं तर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी आपली अमित शाह साहेबांची भेट घालून दिली नसती. अमित शाह साहेबांची भेट झाली म्हणून ते आपल्या कार्यक्रमाला आले. म्हणून त्यामुळं आता आपली कुठलीही काळजी करायची अडचण नाही. गल्ली ते दिल्ली आपली एकदम हॉटलाईन आहे. त्याच्यामुळं काही अडचण आली तर आपण तितक्याच हक्कानी आणि अधिकाराने त्या ठिकाणी जाऊ शकतो. अमितभाई शाह साहेब आल्यानंतर देखील त्यांनी मला अर्धा तास दिल्ली या ठिकाणी प्रेझेंटेशनला मला संधी दिली होती. परंतु आमचं प्रेझेंटेशन इतकं पुढे गेलं की पुढची मीटिंग कॅन्सल करून त्यांनी अजून अर्धा तास जवळपास 15-20 मिनिटं आम्हाला अधिकचे त्या ठिकाणी दिले. आणि त्यामध्ये देखील प्रामुख्याने मी ह्याच गोष्टी मांडल्या की त्यावेळेस मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू होतं की साहेब हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी अनेक स्लाइड त्या ठिकाणी मांडल्या की कारखानदारी याचा परिणाम देशामध्ये जवळपास 150हून अधिक लोकसभेच्या खासदारकीच्या कार्यक्षेत्रावर होतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर देशाचे दरडोई उत्पन्न 22-23 हजार आहे. महाराष्ट्र आमचा राज्य थोडा प्रगतशील असल्यामुळे 26 हजारापर्यंत त्या ठिकाणी दरडोई उत्पन्न आहे. पण त्याच वेळेस आपले शासकीय आकडे जर बघितले तर शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न 11,500 ते 12,000 रुपये इतकंच त्या ठिकाणी आहे. म्हणजे महिन्याला 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्याच्या हातात येतात. दिवसाला 400-500 रुपये सुद्धा त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी येत नाही. आणि प्रामुख्याने आता चालू असलेलं मराठा आंदोलन असेल किंवा या सगळ्या गोष्टींचा बारकाईने आपण जर अभ्यास केला, आम्ही सांगितलं की 1971 साली जेव्हा लँड सिलिंग कायदा आला, आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या बागायत जमिनी होत्या त्यांना 18 एकर बागायत जमीन दिल्या, बाकीच्या काढून घेतल्या. निमबागायत होत्या त्यांना 34 एकर क्षेत्र ठेवलं आणि जिरायत जमिनी ज्यांच्या होत्या त्यांना 54 एकर त्या ठिकाणी ठेवलं. 71 ते 2026 मध्ये आपण आहे, जवळपास 50-55 वर्ष उलटून गेलेले आहे. 2-3 पिढ्या यामध्ये होऊन गेलेल्या आहे. 2-2 मुलं जरी म्हटलं तरी 18 एकरवाला आमचा 9-9 एकरावर आला.
पुढच्या पिढीत 4.5 एकरावर आलंय. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जर आज आपण महाराष्ट्रामध्ये बघितली तर 70 ते 80% शेतकरी हे आमचे अल्पभूधारक झालेले आहे. त्याच्यामुळं किती मेहनत घेतली तरी त्याच्यामध्ये त्यांना उत्पन्न मिळणं थोडंसं अवघड आहे. आणि ह्या माध्यमातून आपण जर अभ्यास केला की ज्या ज्या ठिकाणी साखर कारखानदारी आहे इथं 11-12 हजार रुपये असेल तर कारखानदारी ज्या ठिकाणी आहे तिथं शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न 18,000 पर्यंत आहे. त्याच्यामुळे आपण ही कारखानदारी सक्षम केली पाहिजे. त्यांनी त्याचा सार घेतला, संबंधित अधिकाऱ्यांना संजीवनीला भेट द्यायला पाठवलं. त्यानंतर NCDCचं कर्ज आपलं गणेश कारखान्याला मंजूर करून देण्यास मदत केली. अनेक सहकार्य, अनेक धोरण त्या ठिकाणी खरं तर त्यांनी घेतले आणि त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या परिसराला किंवा आपल्या कारखान्याला त्याचा झाला. परंतु आता हे होत असताना आपण सत्ताधारी पक्षात नसून आता सत्तेत गेलेलो आहोत आणि म्हणून जबाबदारी अजून वाढलेली आहे. युवकाचा प्रश्न असेल, ग्रामीण भागाचा असेल, शेती असेल, सिंचन असेल, विजेचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नांचा भडीमार मला गेल्या काही दिवसांवर होतोय. खरं तर सत्कार घ्यावा का ते प्रश्न सोडावा असा प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे. आणि मोठमोठे लोकांकडून मोठमोठे आपले प्रश्न सोडवण्याची अपेक्षा लोकांनी व्यक्त केलेली आहे, ती स्वाभाविक आहे. मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला वाटतो की हा माणूस कामाचा आहे, हा मित्र हक्काचा आहे. म्हणून निश्चितपणाने मी तुम्हाला ती खात्री देतो, हा हक्काचा माणूस तुमचा आमदार झालेला आहे. तुम्ही हक्काने माझा हात पकडून कोणतंही काम असेल तर अर्ध्या रात्री मला सांगा, ते काम करण्याची क्षमता आणि दमक मी त्या ठिकाणी ठेवतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक भाषणांमध्ये मी सांगितलं, आमदार रूपी जरी 7-12 हा मला मिळाला असेल तो बिल्ला आदरणीय मुख्यमंत्र्यांनीच माझ्या छातीवर लावलेला आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं काही काम नाही. परंतु आमदार रूपी हा 7-12 जरी मला मिळालेला असला तरी त्याच्या पोट हिस्स्यामध्ये आणि इतर हक्कामध्ये तुम्ही सगळेजण आहात. त्याच्यामुळे काळजी करायचं काही काम नाही. आणि अनेक वक्त्यांनी सांगितलं की त्यावेळेस जर झालो असतो तर 5 जिल्ह्यांचा मी प्रतिनिधी विशिष्ट घटकाचा केला असता. शिक्षकांचे प्रश्न आहेत तेही मी सोडवणार आहे. परंतु आता आपलं कार्यक्षेत्र 288 मतदारसंघात महाराष्ट्र राज्य आहे आणि त्याच्यामध्ये राहता आणि लोणी आवर्जून येतं याची मला पूर्ण कल्पना आहे. त्याच्यामुळं कुठेही असं मी म्हणत नाही, प्रत्येक जण आपापल्या परीने राज्य करते त्या ठिकाणी काम करत असेल. वेळ प्रसंग पडला तर आपल्याला कुठलाही कमीपणा नाही. पालकमंत्री म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांकडे आपली जायची तयारी आहे. परंतु जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जर कोणावर त्या ठिकाणी अडचण आली, कोणाला आडी अडचण आली तर निश्चितपणाने खंबीरपणाने आपल्या मागं भक्कमपणे आपला भाऊ म्हणून, मुलगा म्हणून, आपला सहकारी म्हणून त्या ठिकाणी उभं राहण्याची दानत त्या ठिकाणी मी ठेवतो. एवढंच या निमित्ताने आपल्याला ठामपणाने मी सांगू इच्छितो. बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे. आपल्याला जेवणाची आहे का? आहे ना? कुठे? त्याच्यामुळं या ठिकाणी जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे. मला कल्पना आहे आपल्याला सिद्ध संकल्पला जेवणाची व्यवस्था आपण सर्व केलेली आहे. बरं, मी पण तिकडे येतो. मग सत्कार इथं घ्यायचे तिथं घेऊ राहिलेले. बरं, त्याचप्रमाणे धनुभाऊ गाडेकर आहे. सगळ्यांनीच या ठिकाणी मोठी मेहनत घेतलेली आहे. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत केली त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवाव्यात. युवकांच्या प्रश्नांची मला जाणीव आहे. अनेक युवकांनी मला मेसेज टाकलेले आहे. बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला भेडसावतो आहे. आता काल परवा आपल्या MIDC मध्ये जे उद्घाटन झालं त्या MIDC साठी आम्ही 10,000 युवकांच्या सह्या घेऊन मंत्री महोदयांना निवेदन दिलेलं होतं आणि त्यामुळंच ती MIDC झालेली आहे. 22 तारखेला जून महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशन चालू होतंय. पावसाळी अधिवेशनाला प्रश्न माझ्याकडून आमदार म्हणून मागवले गेलेले आहे. मी या व्यासपीठाच्या माध्यमातून व्यासपीठावरील आणि समोरील सगळ्या लोकांना आवाहन करतो की आपले प्रश्न जर असतील, धोरणात्मक काही निर्णय घेण्याच्या बाबी असतील तर निसंकोचपणे तुम्ही मला माझ्यापर्यंत पोहोचवा. मी आपल्या वतीने ते सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडल. सगळेच प्रश्न काही सभागृहाच्या पटलावर चर्चेला येणार नाही, परंतु त्याचं उत्तर शासकीय अधिकाऱ्यांकडून निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं काम माझ्या यंत्रणेच्या माध्यमातून मी करल. पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचा कोल्हे साहेबांचा मानस होता. आदरणीय बिपिनदादा असतील, आदरणीय कोल्हेताई असतील, यांनी अथक प्रयत्न करून त्या चळवळीला बळकटी दिली. ती देखील स्वप्न पूर्ण आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. निळवंड्याचे लोक या ठिकाणी उभे आहेत. त्यांचं नाव नाही घेतलं तर सत्कार करताना पुन्हा ते म्हणतील भया निळवंड्याचा प्रश्न तुम्ही मांडला नाही. पोटचाऱ्या असतील, अनेक प्रश्न
त्या ठिकाणी निळवंडेचे देखील आहे, ते देखील हक्काने त्या ठिकाणी आपण माझ्यापर्यंत पोहोचवा. सभागृहात तुमचा प्रतिनिधी म्हणून ते निळवंडेचे प्रश्न मी आवर्जून त्या ठिकाणी मांडवल. सगळेच प्रश्न घेऊन त्या ठिकाणी मी या अधिवेशनामध्ये सामोरं जाईल. एवढेच आपल्याला या निमित्ताने ग्वाही देतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला, आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. 2 ओळीत बोलतो आणि माझं मनोगत थांबवतो. लहरों को साहिल की दरकार नहीं होती है, लहरों को साहिल की दरकार नहीं होती है, हौसला बुलंद हो तो कोई दीवार नहीं होती है. जलते हुए चिराग ने आंधियों से कहा, उजाला देने वालों की कभी हार नहीं होती है, उजाला देने वालों की कभी हार नहीं होती है. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.